Hello, my dear children. Children, today we are going to learn a little bit challenging topic in the grammar, and that is direct indirect speech. I say a little bit challenging because when you convert the direct speech into a indirect speech, you have to remember, you have to recite so many rules and regulations, and that's why I says that a little bit challenging. Okay, we can say a reported speech टू दिस टॉपिक ऑल्सो की मुलांना डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आज आपण अभ्यासणार आहोत, ज्यालाच प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन असं म्हटलं जातं. हल्ली त्याला रिपोर्टेड स्पीच असंही म्हटलं जातं, बिकॉज आपण एकाचं बोलणं जे काही आहे, म्हणणं जे काही आहे ते दुसऱ्याला रिपोर्ट करत असतो आणि म्हणून त्याला रिपोर्टेड स्पीच असंही म्हटलं जातं. सो डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन. So what means a direct speech and indirect speech? Let's learn. Okay. So see the example here. The example of a direct speech. See, the daughter said. See here, comma into inverted comma. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की the daughter said नंतर कॉमा आहे, त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा आहे. बघा की कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय वाक्य आहे? आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय मदर. ओके, सो या इन्व्हर्टेड कॉमामध्ये आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय मदर आणि इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट आहे. ओके, सो अशा अवतरण चिन्हात दिलेल्या वाक्याला डायरेक्ट स्पीच असे म्हणतात. ओके नाही, हे जे काही अवतरण चिन्हामध्ये दिलेलं वाक्य आहे, 1 मिनिट, सी फ्रॉम हियर टू हियर, जे काही अवतरण चिन्ह आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमधून, या अवतरण चिन्हामध्ये जे काही वाक्य असतं त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं, कारण ते एखाद्याच्या तोंडचं वाक्य असतं. एखादा जे काही वाक्य बोलतो आहे डायरेक्टली, त्या बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य ते आपण अवतरण चिन्हामध्ये लिहित असतो. सो अवतरण चिन्हामध्ये जे काही वाक्य लिहिलेलं असतं त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं. आता ही मुलगी आहे, डॉटर म्हणजे मुलगी. द डॉटर सेड म्हणजे म्हणाली, पास्ट टेन्स आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय मदर, की मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे. प्राऊड म्हणजे अभिमान असते. ओके, हे झालं डायरेक्ट स्पीच. आता त्याचं इनडायरेक्ट स्पीच काय होणार आहे, तर काय बदल होतो बघा. इनडायरेक्ट स्पीच, सो द डॉटर सेड दॅट शी वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हर मदर. ओके, सो आता इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, तर बघा, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे किंवा जे काही भाषण असते ते आपण आपल्या भाषेत सांगणे होय. म्हणजे जे काही डायरेक्ट स्पीच आहे, जे काही प्रत्यक्ष कथन ज्याला म्हणतात, ते जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतो किंवा आपण आपल्या भाषेमध्ये जेव्हा दुसऱ्याला सांगत असतो तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं, अप्रत्यक्ष कथन. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन, की जे काही बोलणारा जे काही बोलतो ते आपण तिसऱ्या व्यक्तीला आपल्या शब्दामध्ये सांगणं म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. मग आता आपण एखाद्याचं जे काही बोलणं आहे ते जेव्हा तिसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा निश्चितच त्यामध्ये काही बदल होणार असतात. आपण त्याचे बोलणे जसेच्या तसे सांगतो का दुसऱ्याला? नाही, तर आपण ते आपल्या भाषेमध्ये सांगत असतो आणि म्हणून या ठिकाणी सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला पाळावे लागतात, सर्टन बदल आपल्याला या ठिकाणी करावे लागतात. मग हे बदल कुठले कुठले आपण करतो ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा आता या ठिकाणी द डॉटर सेड. ओके, सो तो डॉटर सेड हे जसेचं तसं लिहायचं आहे. सेड म्हणजे म्हणाली, पास्ट टेन्स. से म्हणजे म्हणणे आणि सेड हे काय आहे, त्याचं पास्ट टेन्स आहे, भूतकाळी रूप आहे, म्हणजे म्हणाली. मग आता ही मुलगी म्हणाली आय एम. ओके, मला आहे. सो आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला ते सांगणार तेव्हा मला आहे असंच म्हणणार का आपण? नाही, तर तिला असं आपण म्हणणार. आणि म्हणून या ठिकाणी आय ही मुलगी स्वतःसाठी म्हणते आहे आणि ती मुलगी आहे म्हणून आपण त्याचा बदल, आपण आयचा बदल आपण ही मुलगी आहे म्हणून शी करणार आहोत. आता द डॉटर सेड नंतर मध्ये काय वापरलेलं आहे? दॅट. आता दॅट हे कंजंक्शन आहे. कंजंक्शन म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत मुलांनो. कंजंक्शन म्हणजे की दोन वाक्यांना जोडणारा शब्द. आता या ठिकाणी दॅट म्हणजे की, ती मुलगी म्हणाली की.
ओके, असं आपण दुसऱ्याला सांगताना म्हणतो की नाही. सो दॅट हे की या अर्थाने या ठिकाणी वापरलं जातं. ओके, सो आईचं कशामध्ये रूपांतर होणार आहे, शीमध्ये, कारण ती मुलगी आहे म्हणून. आता या ठिकाणी मुलगा असतो, द सन सेड असतं, तर आपण इथे काय म्हटलं असतं, ही म्हटलं असतं. ओके, आता ॲम जे काही आहे त्याचं इथे वॉज का झालं, तर बोलणाऱ्याचे शब्द जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतो तेव्हा ते सांगत असताना मध्ये काही काळ लोटलेला असतो. म्हणजेच जे काही प्रत्यक्ष बोलणं आहे ते जेव्हा अप्रत्यक्ष होतं तेव्हा ते निश्चितच भूतकाळी झालेलं असतं. आणि म्हणून डायरेक्ट स्पीचमधील वाक्याच्या काळामध्ये निश्चितच बदल झालेला असतो किंवा बदल होतो. मग तो कुठला कुठला बदल होतो हे आपण पुढे बघणारच आहोत. परंतु निश्चितच जे काही प्रत्यक्ष बोलणं आहे ते जेव्हा आपण अप्रत्यक्ष करत असतो तेव्हा ते प्रत्यक्ष बोलणं हे भूतकाळामध्ये गेलेलं असतं आणि म्हणून योग्य त्या भूतकाळामध्ये रूपांतर आपल्याला करायचं असतं. सो आय ॲम हे प्रेझेंट टेन्स आहे आणि इथे त्याचं पास्ट टेन्स होणार आहे आणि म्हणून इथे वॉज घेतलेला आहे. मुलांनो नीट लक्षात ठेवा, आयचं शी होणार आहे, ॲम जे आहे आय आहे म्हणून ॲम लिहिलेलं आहे, परंतु इथे भूतकाळ होणार आहे म्हणून त्याचं कर्त्यानुसार वॉज होणार आहे. व्हेरी प्राऊड ऑफ, जसं तसं. आता इथे ही मुलगी म्हणते की माय मदर, म्हणजे माझ्या आईबद्दल. तर आपण जेव्हा दुसऱ्याला सांगणार आहोत, तिसऱ्या व्यक्तीला सांगणार आहोत, तेव्हा माझी आई असं म्हणणार आहोत का आपण, नाही, की तिला तिच्या आईचा अभिमान आहे. सो आपण तिच्या म्हणजेच काय, हर, ओके, द्वितीयचं रूप इथे वापरणार आहोत. माय मदर असं न म्हणता आपण हर मदर असं म्हणणार आहोत. सो इन दिस वे वी हॅव टू चेंज द डायरेक्ट स्पीच इन टू द इनडायरेक्ट स्पीच. यू हॅव टू ऑकर सम चेंजेस हिअर. सो काही चेंजेस आपल्याला या ठिकाणी करावे लागतात, की जे म्हणजे प्रोनाऊनमध्ये योग्य तो बदल आपल्याला करायचा आहे, त्यानंतर काळामध्ये योग्य तो बदल करायचा आहे. ओके, सो अशा प्रकारे अँड दॅट हे कंजंक्शनसुद्धा वापरायचं आहे. सो डायरेक्ट स्पीच जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करतो तेव्हा अशा प्रकारचे सर्टन बदल आपण करत असतो. मग ते कुठले कुठले बदल करावे लागतात हे आपण इथे बघूया. सो डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल, की अवतरण चिन्हात दिलेल्या वाक्याला डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जातं आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीचं म्हणजेच डायरेक्ट स्पीच जे काही आहे ते आपण आपल्या भाषेमध्ये सांगणं होय, म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच होय. ओके, आता डायरेक्ट स्पीचमधील वाक्यात सेड हे क्रियापद बोलणाऱ्याचे शब्द सांगण्याकरिता वापरलेले आहेत. सी हिअर, की सेड हे जे काही क्रियापद आहे, ओके नाही, ते आपल्याला बोलणाऱ्याचे शब्द सांगण्यासाठी वापरलेले आहे. द डॉटर सेड, मुलगी म्हणाली. ओके, सेड म्हणजे म्हणाली. सो सेड हे जे काही क्रियापद आहे ते जे काही बोलणाऱ्याचे जे काही शब्द आहे ते सांगण्यासाठी वापरलं जातं. अशा सेड, से, विल से, टोल्ड, आस्क्ड ही जी काही क्रियापदं आहे, अजून अनेक क्रियापदं आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. ही जी काही क्रियापदं आहे, सेडच वापरलं जातं असं नाही, त्याच्याऐवजी से सुद्धा वापरलं जातं, विल से वापरलं जातं, टोल्ड असेल, आस्क असेल, हे जे काही क्रियापदं वापरले जातात बोलणाऱ्याचे शब्द सांगण्यासाठी त्याला रिपोर्टिंग वर्ब असे म्हणतात. नीट लक्षात ठेवा मुलांनो, बाकीचं जे काही पुढचं जेव्हा मी शिकवणार आहे तेव्हा मी क्रियापद हा शब्द न वापरता रिपोर्टिंग वर्ब हा शब्द वापरणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच नीट लक्षात ठेवा की रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय. तर बोलणाऱ्याचे शब्द सांगण्यासाठी जे क्रियापद वापरलं जातं, फॉर एक्झाम्पल हिअर डॉटर सेड. ओके, द डॉटर सेड. ओके, सो या सेडच्या ठिकाणी आपण से म्हणू शकतो, विल से म्हणजे प्रेझेंट टेन्स वापरू शकतो, पास्ट टेन्स मध्ये सेड वापरतात, फ्युचर टेन्समध्ये विल से वापरतात, किंवा त्याच ठिकाणी अनेक रिपोर्टिंग वर्ब पण वापरू शकतात. आस्क वापरू शकतात, रिप्लाइड असेल, ॲन्सर्ड असेल, आस्क्ड असेल, असे अनेक रिपोर्टिंग वर्ब म्हणजेच क्रियापदं वापरले जातात. त्या क्रियापदांना रिपोर्टिंग वर्ब असं म्हटलं जातं, हे नीट लक्षात ठेवा. आणि त्या रिपोर्टिंग वर्ब नंतर मग कॉमा येतो आणि इन्व्हर्टेड कॉमा सुरू होतो आणि मग इन्व्हर्टेड कॉमानंतर डायरेक्ट स्पीच सुरू होऊन जे डायरेक्ट स्पीच संपल्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो यानंतर मी क्रियापद
किंवा व्हर्ब हा शब्द न वापरता रिपोर्टिंग वर्ब असंच म्हणणार आहे. ओके, पुढचा नियम या ठिकाणी असं आपण बघूया की वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांची इनडायरेक्ट स्पीच हे डायरेक्ट स्पीच हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना वेगवेगळ्या प्रकारे बदल होत असतात. आता मी जे काही तुम्हाला बदल आपण बघितले वरच्या उदाहरणामध्ये जे काही सांगितले ते कॉमन बदल आहेत. ओके, परंतु वाक्यांच्या प्रकारानुसार योग्य असे बदल आपल्याला करावे लागतात आणि ते होत असतात. मग वाक्यांचे प्रकार किती आहेत मुलांनो, जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. ओके नाही, वाक्यांचे प्रकार आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर वाक्यांचे प्रकार किती आहेत? 4 आहेत. आणि ते म्हणजे कुठले? स्टेटमेंट्स, ज्याला आपण मराठीमधून विधानार्थी वाक्य असं म्हणतो. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण क्वेश्चन्स असंही म्हणतो. प्रश्नार्थक वाक्य, देन इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्ये, अँड एक्सक्लमेशन्स, ज्याला आपण एक्सक्लमेटरी सेंटेन्सेस असंही म्हणतो. उद्गारवाचक वाक्य. ओके, सो अशा प्रकारे वाक्यांचे 4 प्रकार आहेत. विधानार्थी वाक्ये, प्रश्नार्थक वाक्ये, आज्ञार्थी वाक्ये अँड उद्गारवाचक वाक्ये, ज्याला आपण स्टेटमेंट्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस अँड एक्सक्लमेटरी सेंटेन्सेस असं म्हणतो. आता हे मी इथे कशासाठी सांगत आहे? कारण 4ही प्रकारच्या वाक्यांचे जेव्हा डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण रूपांतर करणार आहोत तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे बदल होणार आहेत. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होताना वेगवेगळे बदल होत असतात. ओके, सो यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? प्रत्येक प्रकारचं वाक्य आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासावं लागणार आहे, सेपरेटली अभ्यासावं लागणार आहे. सो सुरुवातीला आपण स्टेटमेंट्स मीन्स विधानार्थी वाक्य बघणार आहोत आणि त्यानंतर पुढची वाक्य. सो 4ही प्रकारची वाक्य म्हणजे 4ही प्रकारापैकी कुठलंही वाक्य जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर त्या वाक्यातील डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे हे तुम्हाला नक्की येणार आहे जर तुम्ही 4ही प्रकारची वाक्य शिकलात तर. ओके, सो लेट्स सी द स्टेटमेंट फर्स्ट. सी द स्टेटमेंट, विधानार्थी वाक्य. सो विधानार्थी वाक्यांचे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना काय काय नियम आहेत ते आपण आता इथे अभ्यासणार आहोत. ओके, इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतानाचे नियम. ओके, सो पहिला नियम आहे रिपोर्टिंग वर्ब पुढील स्वल्पविराम हे मराठीतून म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉमा. ओके, कॉमा जो काय असतो आणि त्यानंतर येणारी अवतरण चिन्हे ज्याला आपण इन्व्हर्टेड कॉमा असं म्हणतो ते काढून टाकावी लागतात. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम मुलांनो, जो इथे मी तुम्हाला सांगताना विसरली की डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये जेव्हा आपण रूपांतर करत असतो तेव्हा आपण दॅट हे वापरलं. ओके, परंतु ते वापरण्यापूर्वी हा कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा जो काही आहे तो इथून आपण काढून टाकलेला आहे. द डॉटर सेड दॅट, कॉमा काढून टाकायचा, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा. वाक्य संपल्यानंतर इथे फुलस्टॉप, इन्व्हर्टेड कॉमासुद्धा शेवटचा काढून टाकायचा आहे. ओके, सो कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, कारण ते डायरेक्ट स्पीच नाही आहे, इनडायरेक्ट स्पीच आहे म्हणून इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकणार आहोत, काढून टाकायचा आहे. ओके, दिस इज द फर्स्ट रूल की रिपोर्टिंग वर्ब म्हणजे सेड, आस्क, ॲन्सर्ड वगैरे जे काही रिपोर्टिंग वर्ब असेल त्या पुढील जे काही कॉमा आहे आणि त्यानंतरचे इन्व्हर्टेड कॉमा आहे ते काढून टाकावी लागतात. ओके, दिस इज द फर्स्ट रूल. देन द सेकंड रूल इज दॅट रिपोर्टिंग वर्ब नंतर दॅट हे कंजंक्शन वापरले जाते. जे मी आपण एक्झाम्पल बघितले तेव्हा सांगितलं तुम्हाला की दॅट हे कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, की रिपोर्टिंग वर्ब नंतर दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे जे आपण वापरलेलं आहे. देन द थर्ड रूल इज दॅट डायरेक्ट स्पीचमधील वाक्य एखाद्याला उद्देशून बोललेलं असेल तर सेड ऐवजी टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब म्हणजे क्रियापद वापरून ज्याला उद्देशून बोलले गेले आहे त्याचा उल्लेख करावा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की सेड हे रिपोर्टिंग वर्ब वापरलं जातं, परंतु जर एखादी व्यक्ती दुसऱ्याला उद्देशून बोलत आहे हे जेव्हा मेन्शन केलेलं असेल, क्लिअरली मेन्शन केलेलं असेल, तेव्हा सेड हे रिपोर्टिंग वर्ब न वापरता इनडायरेक्ट स्पीच करताना टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे.
परंतु लक्षात ठेवा, टोल्ड हे रिपोर्टिंगवर वापरल्यानंतर ज्याला उद्देशून बोलले गेले आहे त्याचा उल्लेख करायचा आहे. आता बघा, पुढे आपण एक्झाम्पलनुसार हा रूल नीट समजावून घेऊया. बघा, रूल नीट लक्षात घ्या की एखाद्याला उद्देशून बोलले गेले असेल तर सेडऐवजी टोल्ड हे क्रियापद म्हणजेच रिपोर्टिंग वर्ब वापरावे. सी, आता मी तुमच्यासमोर हा रूलसुद्धा ठेवते आहे आणि त्याचं एक्झाम्पल. सी द एक्झाम्पल हिअर. ही सेड टू गीता, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, यू आर ग्रेट इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. ओके, आता या ठिकाणी ही सेड टू गीता म्हणजे तो कोणाशी बोलतो आहे? गीताशी बोलतो आहे. हे स्पष्ट झालेलं आहे, हे मेन्शन केलेलं आहे. फक्त ही सेड म्हटलं आहे का? तो म्हणाला असं म्हटलं आहे का? नाही. तर तो कोणाशी बोलतो आहे? गीताशी बोलतो आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. तेव्हा जेव्हा अशा प्रकारे जेव्हा मेन्शन केलेलं असतं कोण कोणाशी बोलत आहे, तेव्हा सेड ह्या रिपोर्टिंग वर्बच्या ऐवजी काय म्हणायचं आहे? टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. बघा, या ठिकाणी काय लिहिलं आहे मी? टोल्ड. ही टोल्ड. मग टोल्ड म्हटल्यानंतर इथे काय म्हटलं आहे की ज्याला उद्देशून बोलले गेले आहे त्याचा उल्लेख करायचा आहे. मग टोल्ड नंतर कोणाला उद्देशून म्हटलं आहे? गीता. आणि म्हणून इथे गीता लिहायचं आहे. टोल्ड टू, टोल्ड डॅट असं लिहायचं नाही. तर ज्याला उद्देशून बोललं गेले आहे त्याचं नाव त्या ठिकाणी टोल्ड नंतर आलंच पाहिजे. ओके, कारण सेड नंतर टू लिहिलं जातं, टोल्ड नंतर टू लिहित नाही. ही टोल्ड गीता, त्यानंतर दॅट कंजंक्शन वापरायचंच आहे. बाळांनो, हे नीट लक्षात घ्या की आपण स्टेटमेंट्स म्हणजे विधानार्थी वाक्य बघतो आहोत. विधानार्थी वाक्यांमध्ये दॅट हे कंजंक्शन वापरावं लागतं. यावर मी जास्त जोर देते आहे कारण वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कंजंक्शन्स वापरावी लागतात. आणि म्हणून इथे नीट लक्ष द्या की विधानार्थी वाक्यांमध्ये दॅट हे कंजंक्शन आपल्याला वापरावं लागतं. सो ही टोल्ड गीता दॅट. आता तो कोणाशी बोलतो आहे? ही म्हणजे तो कोणाशी बोलतो आहे? गीताशी बोलतो आहे. गीता ही कोण आहे? मुलगी आहे. गीताला तो म्हणतो आहे यू आर ग्रेट, तू ग्रेट आहेस. ओके, सो यू हा तो कोणाला म्हणतोय? गीताला. म्हणजे गीता ही मुलगी आहे म्हणून यूचं कशामध्ये रूपांतर होणार आहे? शी मध्ये रूपांतर होणार आहे. ती मुलगी आहे म्हणून ती. ओके, तो गीताला म्हणाला की ती ग्रेट होती. होती म्हणजे का? वॉज का आलं? कारण इथे प्रेझेंट टेन्स आहे आणि आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना मध्ये थोडासा काळ जात असतो, नक्कीच पास्ट टेन्स होत असतो. म्हणून आर हे जे काही आहे त्याचं इथे वॉजमध्ये रूपांतर होणार आहे. कॉमा जाणार आहे, हा कॉमा जाईल आणि इन्व्हर्टेड कॉमासुद्धा जाणार आहे, तो काढून टाकायचा आहे. सो ॲन्सर होणार आहे ही टोल्ड गीता दॅट शी वॉज ग्रेट. ओके, सी द नेक्स्ट एक्झाम्पल. राजू सेड. ओके, आता राजू कोणाला म्हटलं आहे? इथे तिथे मेन्शन केलेलं नाही, तर इन्व्हर्टेड कॉमा नंतर ते मेन्शन केलं आहे. मोहन, आय एम कमिंग विथ यू. आता राजू कोणाशी बोलतोय? इथे सुद्धा मेन्शन केलेलं बघा. तो राजू काय म्हणतोय? मोहन, आय एम कमिंग विथ यू. मोहन, मी तुझ्याबरोबर येणार आहे. ओके, म्हणजेच राजू कोणाशी बोलतो आहे हे या ठिकाणी क्लिअरली मेन्शन आहे आणि म्हणून इथे म्हणणार आहोत आपण राजू टोल्ड. कोणाशी बोलतो तो आहे? मोहनशी बोलतोय म्हणून राजू टोल्ड मोहन दॅट. आता राजू म्हणतो आहे मोहनला आय ॲम. मग राजू कोण आहे? मुलगा आहे. राजू म्हणतोय की मी. मग जेव्हा आपण अप्रत्यक्ष कथन करणार आहोत तेव्हा आपण म्हणणार आहोत की राजू मोहनला म्हणाला की तो त्याच्याबरोबर येणार आहे. ओके, सो आयचं होणार आहे ही. ॲम नक्की पास्ट टेन्स होणार आहे म्हणजे वॉज कमिंग विथ यू. आता यू तो कोणाला म्हणतो आहे? मोहनला म्हणतो आहे. ओके नाही, आणि म्हणून मोहनच्या यूच्या ऐवजी आपण इथे लिहिणार आहोत सी हिम. ओके, अशा प्रकारे. सो असे बदल आपल्याला या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच करताना करायचे आहे. राजू टोल्ड मोहन दॅट ही वॉज कमिंग विथ हिम. काय काय बदल केले बरं आपण? टोल्ड नंतर मोहन लिहिलं, त्यानंतर दॅट कंजंक्शन लिहिलं, आयचं आपण ही केलं, ॲमचं आपण वॉज केलं,
त्यानंतर यूचं आपण काय केलं, हिम केलं. ओके. सो या ठिकाणी आता जर मोहनच्या ऐवजी जर मुलीचं नाव असतं तर इथे विथ हिमच्या ऐवजी काय झालं असतं, हर झालं असतं. ओके. आणि इथे हीच्या ऐवजी काय झालं असतं, शी झालं असतं. सो अशा प्रकारचे बदल या ठिकाणी करावे लागतात. आता टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा काय बदल होतात हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितले ते इथे तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी मुद्दामून पुन्हा एकदा मेन्शन केलेले आहेत. बघा, टोल्ड ह्या क्रियापदानंतर टू हा शब्द वापरू नये. टोल्ड टू किंवा टोल्ड दॅट असे लिहिणे चुकीचे आहे आणि म्हणून आपण इथे लिहितो राजू टोल्ड मोहन, त्यानंतर दॅट. टोल्ड टू मोहन लिहित नाही, टोल्ड दॅट डायरेक्टली लिहित नाही. तर राजू टोल्ड मोहन, राजू टोल्ड सीता या प्रकारे वाक्यरचना केली जाते. टोल्ड टू लिहिलं तर ते टोटली चुकीचं आहे. टोल्ड दॅट लिहिलं डायरेक्टली तरीही चुकीचं आहे. सो अशा प्रकारे आपल्याला चेंजेस करायचे आहेत. आता डायरेक्ट स्पीचमधील वाक्य कोणाला उद्देशून बोलले गेले नसेल, म्हणजे क्लिअरली मेन्शन केलेलं नसेल की कोण कोणाशी बोलतं आहे, तेव्हा सेड ह्या क्रियापदामध्ये रिपोर्टिंग वर्बमध्ये बदल न करता सेड तसेच ठेवावे लागते आणि त्यापुढे दॅट लिहावे लागते. जसं आपण टोल्ड लिहिलं की नाही तसं टोल्ड कधी लिहिणार आपण, जेव्हा कोण कोणाशी बोलतोय हे क्लिअरली मेन्शन झालं असेल. परंतु जेव्हा ते क्लिअरली मेन्शन झालेलं नसेल तेव्हा आपल्याला सेड हे जे काय रिपोर्टिंग वर्ब आहे ते जशाच्या तसं ठेवावं लागतं. बघा इथे एक्झाम्पल, नर्मदा सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा इट इज टाइम टू गो. ओके. आता नर्मदा कोणाशी बोलते आहे आपल्याला माहिती आहे का, नाही, आणि म्हणून आपण या ठिकाणी टोल्ड न वापरता सेडच वापरायचं आहे. नर्मदा सेड कॉमा काढून टाकला, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे. इट, इटच्या ऐवजी वॉज, इटचं काय होणार आहे, वॉज म्हणजे प्रेझेंट टेन्सचं पास्ट टेन्स होणार आहे. टाइम टू गो. ओके. इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला. आता या गोचं वेंट होणार नाही, इथे ऑलरेडी आपण इटचं काय केलेलं आहे, वॉज केलेलं आहे. सो हा सेड जे काही रिपोर्टिंग वर्ब आहे ते इथे आपण जसंच्या तसं ठेवलं, कारण नर्मदा कोणाशी बोलते आहे हे आपल्याला माहिती नाही. ते जर माहिती असतं तर आपण टोल्ड लिहिलं असतं. सी द सेकंड एक्झाम्पल, द ओल्ड मॅन सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय एम टायर्ड नाव. ओके, की मी आता थकलेला आहे असं तो वृद्ध मनुष्य म्हणाला. मग इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना आपण म्हणूया द ओल्ड मॅन सेड कॉमा काढून टाकला, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, दॅट. आता इथे ओल्ड आय ॲम म्हणजे आय कोणाला, आय कोण म्हणतं आहे की मी खूप थकलेला आहे. आय कोण म्हणतोय, तर ओल्ड मॅन तो वृद्ध मनुष्य म्हणतोय आणि म्हणून आयच्या ऐवजी काय आपण लिहावं लागणार आहे, आयचं रूपांतर होणार आहे ही. ओके. तो वृद्ध मनुष्य म्हणाला की तो खूप थकलेला होता, तो म्हणजे ही. ॲमचं काय होणार आहे, वॉज. टायर्ड नाव, नाव बघा आता मी खूप थकलेला आहे आता. सो जे काही स्थळदर्शक जे काही शब्द आहे नाऊन त्यामध्ये सुद्धा बदल होतो. सो नाऊनचं काय झालं, देन, तो तेव्हा थकलेला होता. बघा प्रत्यक्ष कथनामध्ये काय म्हणतो आहे तो वृद्ध मनुष्य, मी आता खूप थकलेला आहे, मी आता. ओके. सो आपण जेव्हा ते अप्रत्यक्ष करणार आहोत तेव्हा आपण तो वृद्ध मनुष्य आता खूप थकलेला होता असं म्हणणार आहोत का, आता म्हणणार आहोत का, नाही. तो वृद्ध मनुष्य तेव्हा खूप थकलेला होता असं आपण म्हणू. मग आताचं काय होणार आहे, तेव्हा, आणि त्याला म्हणतात देन. ओके. सो स्थळदर्शक जे काही शब्द आहेत त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे बदल होत असतात. ते कुठले कुठले बदल होतात ते मी तुम्हाला नंतर लिहून देणार आहे. सो अशा प्रकारे मुलांनो डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर होत असतं. ओके. त्यानंतर आपण पुढच्या नियमाकडे वळूया की रिपोर्टिंग जे काही वर्ब आहे म्हणजे सेड, टोल्ड या रिपोर्टिंग वर्ब प्रमाणेच ॲन्सर्ड, रिप्लाइड, रिमार्क, एक्सप्लेन
अशी बरीचशी क्रियापद जी काही आहे ती संदर्भानुसार इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण वापरू शकतो. ओके, की सेड, टोल्ड हेच रिपोर्टिंग वर्ब वापरली जातात असं नाही, तर इनडायरेक्ट करताना आपण वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे वाक्य जसं आहे त्याच्या संदर्भानुसार आपण वेगवेगळे रिपोर्टिंग वर्ब वापरू शकतो. जसं काही ॲन्सर्ड, एखाद्याने उत्तर दिलं असेल तर आपण ॲन्सर्ड म्हणू शकतो, ॲन्सर्ड दॅट म्हणू शकतो, रिप्लाइड म्हणू शकतो. रिप्लाइड म्हणजे तो उत्तरला, म्हणजे तो बोलला. रिमार्क म्हणजे त्याने आपलं रिमार्क नोंदवला. ओके, सो एक्सप्लेन, त्याने एक्सप्लेन केलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण रिपोर्टिंग वर्बचा वापर करू शकतो. वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिपोर्टिंग वर्बचा आपल्याला वापर करायचा आहे. ओके, अंडरस्टूड चिल्ड्रन. नाव पुढचा जो काही रूल आहे तो आपण नंतर घेऊया, कारण जर असे खूप डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये अनेक रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे, ते एकदम जर मी शिकवले तर ते तुमच्या लक्षात राहणार नाही फारसे. सो आज आपण इथेच थांबणार आहोत, बाकीचे नियम आपण नंतर घेणार आहोत. सो आज आपण विधानार्थी वाक्य जे काही आहे ते बघितली, आणि विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना काय काय आपण बघितलं, की रिपोर्टिंग वर्ब हे तर कॉमन आहे, की रिपोर्टिंग वर्ब नंतरचं कॉमा काढून टाकायचं आहे, अवतरण चिन्ह काढून टाकायचे आहे. रिपोर्टिंग वर्ब नंतर दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे. नीट लक्षात ठेवा, विधानार्थी वाक्यामध्ये जेव्हा एखादा दुसऱ्याला उद्देशून बोललेला असेल तेव्हा सेडच्या ऐवजी टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. हे आपण शिकलो. अजून महत्त्वाचं आपण शिकलो की टोल्ड टू किंवा टोल्ड दॅट डायरेक्टली लिहायचं नाही. कोण कोणाला उद्देशून बोललेलं आहे हे जेव्हा स्पष्ट झालेलं नसतं तेव्हा सेड हेच रिपोर्टिंग वर्ब ठेवायचं आहे. ओके, रिपोर्टिंग वर्बमध्ये आपण हे जे काही रिपोर्टिंग वर्ब आहेत तेही वापरू शकतो. ॲन्सर, रिप्लाय, रिमार्क, एक्सप्लेन वगैरे. ओके, सो मुलांना आपण पुढील रूल्स जे काही आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, ते उद्या बघणार आहोत. आज जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण बघितले ते तुम्ही नीट रिसाईट करा पुन्हा पुन्हा व्हिडिओ, जेणेकरून ते रूल्स अँड रेग्युलेशन तुमचे पाठ झाले पाहिजे. ओके, वी विल लर्न द another rules and regulation in the next lecture. Okay, so we will meet in the next lecture. Till then, goodbye.